ठाणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरनं आपल्या राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. शार्मिंग डिंगा असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव असून त्या हकीम अजमल खान रुग्णालयात कार्यरत होत्या. शार्मिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा परिसरातील ग्रेसकोर या इमारतीत राहणाऱ्या शार्मिंग डिंगा यांनी आपल्या राहत्या इमारतीत उडी मारून जीवन संपवलंय. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला. त्यानंतर शार्मिंग डिंगा यांचा पार्थिव शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांची शक्यता नाकारता येत नाही असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. याबाबत त्यांच्या कुटुंबियांची आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी केली जाते. दरम्यान शार्मिंग डिंगा या 3 मुलांच्या आई असून त्यांचे पती परदेशात नोकरीसाठी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू ठेवला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त होतीये.